आणि यानंतर काही राजकीय बातम्या पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। शिवतीर्थ या निवासस्थानी ते चर्चा करणार आहेत। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी, एफआयआर दाखल करावी यासाठी अनेक पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत। अनेक नेत्यांच्या ते भेटीगाठी घेतात आणि आजच ते राज ठाकरेंची सुद्धा भेट घेणार आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय रोहित पवार अनेक पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवतात। अजितदादांना न्याय मिळावा यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात आणि आज ते राज ठाकरेंची सुद्धा शिवतीर्थावर भेट घेतात। किती वाजता साधारण ते भेटीसाठी जाऊ शकतात आणि साधारण काय चर्चा होऊ शकते या बैठकीत? सिद्धेश, खरं पाहायला गेलं तर अगदी अजितदादा यांचं निधन झाल्याच्या तिसऱ्या दिवशीपासून रोहित पवार हे कुठेतरी त्यांच्या परिवारासाठी आणि सोबतच अजितदादा यांच्या विमान अपघातामधील खरं सत्य काय आहे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं मागील 1 महिन्यांपासून दिसून येत आहे। परवा देखील त्यांनी मुंबईमध्ये एफआयआर नोंदवून घ्या VSR कंपनीच्या विरोधात अशा पद्धतीची मागणी करत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन जे आहे ते डोक्यावर घेतलं होतं आणि कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी थारा नाही मिळाला। कुठेतरी रोहित दादा यांना त्या ठिकाणी जे आहे पोलिसांनी सहकार्य नीट नाही केलं। त्याच्यामध्ये त्यांनी हे देखील सांगितलं की एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्यानंतर माझी एफआयआर घेणार होते, ती देखील थांबवली। त्यानंतर काल बारामती देखील मोठा राडा जो आहे तो झाला होता। रोहित दादा यांची पत्रकार परिषद ही देखील झाली होती आणि अशामध्येच आज जे आहे रोहित पवार दादरमध्ये राज ठाकरे यांची भेट घेत आहेत। शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता रोहित पवार हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। संपूर्ण प्रकार जो आहे जे काही त्यांच्याकडे संशोधन मागील 1 महिन्यात झाले, जे काही पुरावे त्यांच्याकडे आलेले आहेत, जे काही प्रश्न हे त्यांच्या डोक्यामध्ये सध्या सुरू आहेत ते सगळे राज ठाकरे यांना सांगणार आहेत। सोबतच राज ठाकरे यांच्याकडनं ते सल्लामसलत देखील करू शकतात। इतकंच नव्हे तर मग राज ठाकरे यांच्याकडे देखील अधिकची VSR कंपनी असेल किंवा मग इतर कोणत्या कंपनी बाबतीत माहिती असतील तर त्या देखील राज ठाकरे त्यांना देऊ शकतात। कारण की मनसेचे पदाधिकारी आपल्याला माहिती आहेत की कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यरत असतात आणि अशामध्येच अजितदादा यांच्यासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये हळहळ ही दिसून येत आहे। मनसे पक्षाकडनं देखील त्यांना श्रद्धांजली ही वाहण्यात आली होती। अशामध्येच आजची रोहित पवार आणि राज ठाकरे यांची 11 वाजता शिवतीर्थ ठिकाणी होणारी भेट ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। नेमकं राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्यामध्ये काय चर्चा होते आणि यावर रोहित पवार प्रसारमाध्यमांशी त्यानंतर काय संवाद साधतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।